नवऱ्याला हरवून मला कंच बी सपान पुरं करायचं नाही. मी माझ्या कुस्तीशी बी इमान राखत आणि नवऱ्याशी बी. काय चाललंय कांचन? काही नाही आई. काय करत होतीस इथे? काहीच नाही. कुणाचा फोन वाजतोय सारखा सारखा? उचल ना मग तो. शिराळकरांचा फोन आहे आई. बहुतेक रिटर्न तिकीट घरला आलेत. चहा पाहिजेच असेल त्यांना. मी आले चहा देऊन. हा तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडे. मी चिन्याला सांगितलंय तो पाणसामान घेऊन येईल. आई आम्ही जरा पिंट्याला भेटायला जाऊन येतो हिच्या घरला. या. दाद्या वहिनी तुम्ही काय मला शोधायला चालला काय? ते बी जोडी ना. अरे सामान घेऊन येतच होतो मी. अरे गप्प पड रे. हिच्या घरला चाललोय पिंट्याला भेटायला. मग एक काम कर की जाता जाता जमिनीकडे एक चक्कर टाक की. काय झालं आता? भैया नाही ना. अरे आपल्या जमिनीवर कचरा टाकायची परवानगी दिली आहे त्यानं. कोंडाळा करून ठेवलाय जमिनीचा सगळा. काय असं कशाला करतील भैया भाऊजी? माहित नाही. अरे तुम्ही गप्पा मारत काय बसलाय? जायचंय ना तुम्हाला? निघा. चिन्या जरा काय झालंय ते आईला बी सांग. काय झालंय? दरवेळेला हा असला अवतार करून येऊ नका. एका दिवशी चोर समजून फटके काल कोणाचे तरी. हाव जरा साहेब तुम्हाला सांगितलं ना घरातलं परत कोणी पाहिलं असतं 100 प्रश्न विचारले असते. कशाला चाललायस, कुठे चाललायस? तुम्हाला सांगतो आजकाल जोड्याने बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालंय आमचं. नाहीतर वाट ते विरू भाऊजी आणि पैलवान प्राजक्ता कुस्ती कपल कुस्ती खेळाले ते चालायले आमच्या घरात. पण आम्ही काय केलं तर आमचा लगेच ऍडवाइस होतोय. बरं वटपौर्णिमेच्या दिवशी जो काय राडा झाला त्याची चौकशी केली काय घरात कोणी? नो 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 त्याचे अजून काही नो सब्जेक्ट. बरं आहे कोणी विचारलं नाही तर सांगू पण नका. आणि सुनबाई तुझ्या घरातले प्लॅन कुठवर आलेत? चाललेत वर्कलोड. अरे चालू नाही जोर लावा जरा. लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे. यात साहेब यांच्याकडनं काम होईल असं वाटत नाही मला. तुमचा यांच्यावर विश्वासच नाहीये मग इतके दिवस यांच्या भरोशावर का बसलात? पुरी पटावरचं कोणतं बी प्याद कामाला लावायचं असेल तर आधी त्या प्याद्यासाठी गरज निर्माण करायची असते आणि ती केली की मी. धनंजयला फक्त त्याचं काम नाही तर इगो वाचवायसाठी आपली गरज आहे आणि त्याचाच फायदा उचलून आपण त्या दोघांना आपल्या तालावर नाचवायचं. काकासाहेब हे मात्र खरंय बरं का. जैसी बेटी वैसा बाप. लेखाजींसारखं तुम्ही पण लय हुशार आहे. तुमच्या हुशारीला तोडच नाही बघा. तुझ्या पण मूर्खपणाला काही तोडच नाही. कधीतरी प्रेमाने बोला. कचरा टाकलाय? नाही नाही आपण धनंजयशी प्रत्यक्ष बोलल्याशिवाय कुठलाही निष्कर्ष नको काढायला. मला नाही वाटत धनंजय इतक्या खालच्या थराला जाईल. धनंजय हे काय ऐकते मी? काय झालं? गावभरचा कचरा आणून टाकून जमिनीवर उकिरडा करून ठेवलायस तू. टेम्पररी डम्पिंग ग्राउंड म्हणतात त्याला. आई अगं तसंही 4 महिने पावसाळा आहे. काही बी बांधकाम होणार नाही तिकडे म्हणून मग मीच परमिशन दिली. आणि हा दणक्यात भाडं घेतो आपण त्या जागेचं. 4 दमड्यांसाठी आखाड्याचा उकिरडा करून ठेवलायस. आई अगं अवेलेबल रिसोर्सेस मध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट करून घेणं म्हणजेच बिझनेस ना. धनंजयच्या बोलण्यात तथ्य वाटतंय मला. पण धनंजय पावसाळ्यात संपला रे संपला की लगेच कामाला सुरुवात करायची. हो आई नक्कीच. शब्द देतो मी तुला. अरे तुम्ही कशाला थांबलात? तुम्हाला पिंट्याला बघायला जायचंय ना. निघा तुम्ही चला. बाय बाय. अरे काडी पैलवान सोनं लागलं की काय तुझ्या त्या कुस्तीला?
तिच्यासाठी पार जीवाचा आटापिटा करायलास. दाजी, आयुष्यात कुठल्या गोष्टीचा ध्यास असला ना व जीवाचा आटापिटा करण्यात बी काय बी फरक पडत नाही. जाऊ द्या, तुम्हाला नाही समजायचं. एक, दोन, तीन, चार, 5. आऊ दाजी काय करायले? ए पिंट्या, अरे बॅलन्स कर, बॅलन्स. कुस्ती खेळायची नाव. नका घेऊ मला. लाईफ मधल्या गोष्टी सांगतो मला. 6. हे काय करताय? अगे आपला पिंट्या अजून पुरता बरा झाला नाही नव. तेव्हा व्यायाम करताना त्याचा तोल सांभाळण्यासाठी काठीचा आधार द्यायलोय. आमच्या पठ्ठ्याला तुझ्या काठीच्या आधाराची गरज आहे असं वाटतंय तुला? तायडे, दर यायला माझ्या कुस्तीची माप काढतात हे दाजी. आता म्हातारपणी आई बापाची काठी व्हायचं सोडून त्यांचीच काठी करायला निघालाय बेन. म्हणून 2 गोष्टी समजुतीच्या सांगायलोय. आणि ज्याचं करावं भलं म्हणतो आपलंच खरं. तायडे, तू टेन्शन घेऊ नकस. मी काय बी म्हणू देत तरी बी मी कुस्ती खेळणार आणि पार हिंद केसरी बनवून दाखवणार. अरे दाखव की मर्दा, हिंद केसरी बनवून दाखव. पण त्या अगोदर जरा नीट बरा हो. आणि तवर साधच व्यायाम करत जा, लय अवघड व्यायाम करू नको. पिंट्या, सध्या 2 दिवस तू स्ट्रेचिंग कर. आणि जेव्हा पुरता बारा होशील ना बाळा, तेव्हा ये तालमीला. काय बर, मम्मी पप्पा कुठे? ते गेलेत गाड्यावर. सध्या आपला मिसळीचा गाडा डिमांडवर आहे ना व. ओनली एमएच नाही, सट्टेच नाही. त्या प्राजक्ताच्या पहिलवानांची वैयक्तिक माहिती आणि बॅकग्राऊंड चेक करायला सांगितलेलं. काय झालं त्याचं? काढली की मग. आता एखादी तुम्ही आम्हासनी सांगणार, आम्ही ऐकणार नाही, असं होणार आहे का? मग ते मला सांगणार कधी? वेळ निघून गेल्यावर. एनिवे, बोला, काय माहिती काढली आहे? ती चिंगी, तिचे आई बाप ऊसतोड कामगार आहे. त्यांनीच धाडलंय तिला इकडं. का सांगा? तालमीसाठी. बर, पुढे? पुढचा आहे तो उप्या. घरी सावत्र आईच्या जाचानं पिसलाय, इकडं फक्त खायला मिळतंय म्हणून आला कुस्ती खेळाय. बर, पुढे? पुढची आहे ती माधुरी. नाही, तिच्या घरच्यांबद्दल अजून काय कळालं नाही, शोध चालू आहे. पण एवढं मात्र खरं, तिला कुस्तीशी काय बी देणं घेणं नाही. जास्त लपायला घर मिळतंय, आली इकडे संधी साधायला. अच्छा, पुढे? दिनेश, लेकाजी ही केस लय भारी आपल्यासाठी. हाच आहे आपल्या हुकमाचा एक्का. हाच आपल्याला जिंकून देईल आपला डाव. काय म्हणतोय पिंट्या, बरं आहे ना आता? वय रिकव्हरी होत आली त्याची. तो लवकरच तालमीला परत ये. घरला तर त्याने त्याचा व्यायाम बी सुरू केलाय. आता आपलं समजा लक्ष क्वालिफायर राऊंड वर असलं पाहिजे. समजा पैलवानांच्या खुराकाचं काटेकोरपणे पालन केलं गेलं पाहिजे. वजन बरोबर भरली पाहिजे त्यांची. हे बघ, तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आणि मी काय म्हणते, ती कांचन काही बरळली ना तर तिकडे जरा कानाडोळाच करा. चिने आता वाण सामान घेऊन आलंय. खुराकाचं मीच बघेन स्वतः. तुम्ही फक्त आणि फक्त कुस्तीवर लक्ष द्या, बस. नका काळजी करू. बसतात, काळजी करू नका. समजा ठीक होईल. बर चला, आवरून झोपूया. सकाळच्याला लवकर उठायचंय. होय. काय ग, काय झालं? काल एका
लईच तानगट पैलवानाशी कुस्ती खेळले ना व मी. हारले नसले तरी पाटणीचा चांगलाच पिट्ट्या पडलाय माझ्या. असं आता तोच दानगट पैलवान कशी मालिश करून देतोय बघच. अहो राहू द्या हो. बस ग. अहो ए टिचके, मला नाडा नगास. अशी टिमकीच मारेल का नाही? अरे जा रे ढोल्या, असं मारेल ना तुला. मला मारशील तू? मला मारशील आखाड्यात आहे तू. अशी धोबी पजार देतो का नाही बघच. चल रे बोलल्या, एक आकडी टाकली तर सुटायला बी येणार नाही. ए चल. अरे गप्प बसा. हे वस्ताद आले. काय रे, काय कालवा चालवलाय ह्यो? बघा की वस्ताद, सकाळपासून उगाच नाडायला जीव तोडून एकमेकांना चॅलेंज देतायत. बोलतात आखाड्यात ये, मग असं नाही तसं करीन. असं हुप्प्या चिंगे, अरे कुस्ती हा खेळ आहे, तो खेळावानीच खेळायचा असतोय, भांडण्यासाठी नाही. आखाड्यातला सामना आखाड्यातच संपवायचा असतो. कुस्ती काही लोकांवर दबाव टाकण्यासाठी नसती, तर आपल्या घराण्याचं, आपल्या तालमीचं नाव मोठं करण्यासाठी असते. बर चला लागा तुम्ही आता व्यायामाला. माधुरी कुठे आहे? अजून आली नाही का ती? झोपली होती ती. म्हणली की पाय दुखायलाय, थोड्या वेळ झोपते आणि मग येते. बर तुम्ही वॉर्मअप करा, मी आलेच. चला. मम्मा कोण ग? बघावं तेव्हा जांभई काय देत असतीस? पिल्या, ती माधुरी रूम मध्ये गुड नाईटला मोबाईल हातात घेऊन पांघरुणामध्ये गाणी ऐकत बसली. मग कशी होणार माझी गुड नाईटची झोप? हा मम्मा त्या माधुरीचा मोबाईल घे आणि फेकून दे. पलीकडे माझ्या गेट टुगेदर असताना आपल्या कामावर लक्ष द्यायचं. अंडरस्टँड? इथं बाकीचं कुणाला काय जमाना झालंय, निदान आपण तरी आपल्या वर्कलोड लक्ष देऊया. कशाला टोमणे मारायलीस ग? आणि काय जमत नाही मला. अकॅडमीचं काम चटवलं, पैसे पण येतात बरोबर. अजून काय पाहिजे तुला? सूड बदला. शिवाळकर त्या प्राजक्ताची चांगली जिरवून या घरचा सगळा रिमोट कंट्रोल मला माझ्या इन हँड पाहिजे. आणि घरच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे यायला पाहिजे. अंडरस्टँड? आणि ती घेतल्यानंतर मी सायलेंट बसणार नाही. चल ग मम्मा. माधुरी, तालमीला यायचं ठेवून हे काय चाललंय तुझं? वस्ताद मी यातच होते. कवा? बाकीच्यांची तालीम संपल्यावर? आणि पायाचं काय आहे तुझ्या? पाय आता नीट आहे, चालाय फिराय येते मला. अगं मग कशाला टाइमपास करतेस? अगं माधुरी, आपले क्वालिफायरचे सामने तोंडावर आले. आपल्या अकॅडमीसाठी लय महत्वाचे आहेत. तालमीत अजिबात ढिलाई न गई. चटदिशी ये. वय तुम्ही वा पुढं, मी 0 मिनिटातच आले. माधुरी, एक रिक्वेस्ट होती ग. तो रूमच्या माळ्यावर की नाही एका पेटीत एक डब्बा आहे, तेवढा डब्बा मला काढून देतेस का प्लीज? मला तालमीला जायचंय. आत्ताच वस्तादलाही खावल्यात माझ्यावर. अगं काय आहे ना, माझी कंबर लई ठणकायली अगं, म्हणून तर तुला क्वेश्चन करायली आहे ना. नाही म्हणजे मीच काढणार होते. मी गेलते की स्टोर रूम मध्ये, तिकडे स्टूल बी प्लेसमेंट करून ठेवलाय. डब्बा काढण्यासाठी जरा काढून दिलास तर. ओनली 1 मिनिट वर्कलोड. मी बोलते की प्राजक्ताशी प्लीज. ठीक आहे, देते काढून. थँक्यू. हा अहो तो व्हिडिओ जाईल याच आठवड्यात. हा पुढल्याच काम अजून चालू आहे. तो बी पाठवतो की लवकर, तसं सांगतो की तुम्हाला मी. हा हॅलो हॅलो, बॅटरी बी आताच मारायची होती काय? चार्जर कुठं ठेवलं? जगदीशराव एक वर्कलोड आहे. बोला.
ते स्टोर रूमच्या माळ्यावरती एक डब्बा ठेवलाय, तो जरा काढून पाहिजे. नाही म्हणजे कांचनला सांगितलं असतं मी, पण ती किचन मध्ये कुकिंग करण्यात बिझी आहे ना व. तर तेवढा तो डब्बा काढून देता. देतो. हा. माधुरी, हा? तू इकडे काय करायलीस ग? ते कांचन वहिनीनं कपाटातनं डबा काढायला सांगितला होता, तेच काढत होते. हाय का? भांडा काकीने बी मला तेच काम सांगितलंय. या दोघी मायली की नस ठाऊक नसते त्यांच्यात काय चाललंय ती. बरं काढ डबा काढ. चल. माधुरी, दरवाजा उघडत नाहीये, बाहेरून कोणी लावले की काय? अहो हाक तर मारा कोणाला तरी. नाही नाही, नग नग. मेनूला जर कळलं ना मी इकडं. अरे माझा फोन बी डेड झालाय, बॅटरी संपली. हाय का? आता मी पण तालमीला चालले होते, माझा फोन पण खोलीतच राहिलाय. आता एक काम करूया, मागच्या बाजूला एक खिडकी आहे, त्याने खाली उतरूया. चल. मी अगं मी गच्चीत कापडा वाळत टाकली होती की नाही, त्यातली काही कापडा वाऱ्यानं फ्लाइंग करत खाली पडली आहेत. अंगणातली मी उचलली, पण बॅक साईडची तेवढी राहिली आहेत. आणि कसं आहे की मला आणि मम्माला खुराकाचं कुकिंग करायचंय ना, म्हणून जरा बॅक साईडची कापड तेवढी शोरूम करतेस का प्लीज? बघते की. थँक्यू. हा सावकाश. काय भारी आयडिया केलीस. मग आता येईल मज्जा. अहो मिनूताई, तुम्ही कशाला आला? मला सांगायचं ना, मी आले असते. अगं तेवढेच जरा माझे बी पाय मोकळे होतील म्हणून आले मी खाली. सावकाश. चल. काय चाललंय तुमचं इकडं? काय विचारायले मी? अगं मीने ते बंडा काकीने स्टोर रूम मधनं जरा सामान आणून द्यायला सांगितलं होतं, तेच आणायला गेलतो. पण नेमकं बाहेरनं दरवाजाची कडीच लावली कोणीतरी, म्हणून इकडनं बाहेर यावं लागलं. हे बघ हा डबा, हाच आणायला सांगितलं होता काकीने. मग हिचं काय काम होतं इकडं? ती बी तेच करायला आलती, वय ना ग माधुरी? वय. माधुरी, मी स्वतः तुला बोलवायला आलते ना. मग तालमीला यायचं सोडून तू इकडे काय करतीस? अहो त्या कांचनताई म्हटल्या की त्यांची कंबर लचकली आहे, मदत कर, म्हणून मग मी त्यांना मदत करायला गेले होते. पण त्या असं बी म्हटलं बरं की त्या तुम्हाला सांगतील म्हणून. आता आणखीन काय बी कारण देऊ नगस. गपगुमान तालमीलाच. मी खरंच सांगायलोय, त्यात फोनची बॅटरी बी डेड झाली, कसा फोन करणार? पण तू इकडे काय करायलीस? वाळत घातलेले कपडे पडले होते, ते बघायला आले होते मी. कपडे इकडं तर नाही पडलेली. बरं असो, चल. तू तरी कशाला थांबलीस तिकडं? तालमीपेक्षा महत्वाचं काम होतं का? अहो पण ते हे काय
अजून बेसिक शिस्त लागायची आहे वाटतं सगळ्या पैलवानांना. कसला आरडाओरडा सुरू आहे? ते काय नाही, थोडंफार चालूच असतंय. तुम्ही आज अचानक इकडे कशा काय? क्वालिफायर मॅचचे एंट्री फॉर्म्स आणले की यात सगळ्या पैलवानांचे डिटेल्स भरून द्यायचे. आणि हो, कोणाला काही कमी जास्त झालं, काही दुखापत झाली तर त्याची जबाबदारी स्वतःची असेल अशी NOC ही द्यायची. आता सगळेच 18 वर्षांच्या खालचे आहेत म्हटल्यावर आपल्याला यांच्या घरच्यांकडून NOC घ्यावी लागेल. आणि पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटही लागेल. घरच्यांची NOC नाही म्हणजे ते द्यावीच लागणार आहे का? माझी आई तर घरनं काय बी देणार नाही. ते पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट कसलं द्यावंच लागतं का? का काही प्रॉब्लेम आहे का? प्राजक्ता, तुम्ही या सगळ्यांना इथे आणण्याआधी ह्यांचं बॅकग्राऊंड चेक केलंय ना? का कुस्तीच्या नावाखाली असंच उचलून आणलंय कोणालाही? या सगळ्या डॉक्युमेंट शिवाय आपल्याला क्वालिफायर मॅच खेळता येणार नाहीये. आणि जर आपण मॅचच नाही खेळलो तर आपल्या अकॅडमीला मान्यता कशी मिळणार आणि कुठून?